खबर तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने ही महत्त्वाची माहिती दिली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे टोटल 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज येईल पैसे, उद्या येईल पैसे अशी तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। आता ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आज महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही महिलांचे आम्हाला सकाळपासून फोन सुद्धा येऊ लागले आहेत की आत्ताच आम्हाला डायरेक्ट 3000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। काल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की रक्षाबंधन सण पुढे असल्यामुळे आम्ही जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडत आहोत। अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं। एकनाथ शिंदे साहेबांनी पण सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आम्ही 3000 रुपये एकत्र महिलांच्या खात्यावरती सोडत आहोत। अशा प्रकारे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं। तुम्ही काय म्हणाले होते दोघं पण ऐकायचं आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 रुपये सोडण्यासाठी ऑर्डर कशी दिली आहे तुम्हीच आता ऐकायचं आहे। एकत्रित हप्ता आहे 3000 त्या सन्मानितीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच या ठिकाणी आता ऐकलेलं सुद्धा आहे। डायरेक्ट तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आता महत्त्वाच्या या 15 बँकांना आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणाला सुद्धा वगळले जाऊ नये। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आज रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणजेच 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती देण्यात यावं असं स्पष्टपणे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे या 15 बँकेमध्ये सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला आतापर्यंत 12 महिन्याचे 15000 रुपये तुमच्या बँकेमध्ये दिलेले आहेत। म्हणजेच आता प्रत्येक महिन्याला 1500 रुपये असं 12 महिन्याचे टोटल 15000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। इतके पैसे आता सरकारकडून तुम्हाला दिले आहेत आणि आज तुम्हाला रक्षाबंधनाचे मोठे गिफ्ट म्हणून आज या 15 बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। महिलांची तशा प्रकारे आम्हाला मेसेजेस कमेंट सुद्धा येऊ लागलेत, तशाच प्रकारे फोन सुद्धा येऊ लागलेत की आत्ताच आम्हाला आमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये सोडले आहेत। बघा, लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत। आता 3000 रुपये महिलांना जमा होऊ लागलेत। तुम्हीच ऐकायचं आहे महिला आनंदित होऊन काय काय म्हणू लागले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे की महिलांना डायरेक्ट 3000 रुपये कशा प्रकारे जमा झालेले आहेत। ही भेट रक्षाबंधनची आहे। रक्षाबंधनचे तुम्हाला 3000 रुपये जमा झालेले आहेत। मग आता कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये येणार आहेत, नेमकं कोणत्या 15 बँकेमध्ये, या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे की महिलांना डायरेक्ट 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। परंतु सगळ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे जमा झालेले नाहीत। फक्त या 15 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला आज जे पैसे येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत तर ते फक्त 8 जिल्हे निवडले आहेत। कारण लोकसंख्येच्या मानाने 4 टप्प्यामध्ये हे वाटप आजपासून सुरू झाले। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। आत्ताच महिला काय म्हणाल्या तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की आत्ताच आम्हाला आमच्या भावाने 3000 रुपये त्या ठिकाणी सोडले आहेत। आत्ताच महिला म्हणल्या आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी ऐकलेलं सुद्धा आहे। बघा, त्या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। कारण अनेक जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले नाहीत, फक्त या 8 जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत। कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत आपण हे लगेच पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कोणालाच कोणतेच नियम या ठिकाणी लावले जाणार नाहीत। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। खरं म्हणजे हे पैसे कालच येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काल पैसे येऊ शकले नाहीत। परंतु स्पष्टपणे तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या 15 बँकांना कडक आदेश दिले आहेत की एकही लाडकी बहीण आता वगळता कामा नये। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता बँकेत पैसे दिले जावेत असं बँकांना ऑर्डर दिली आहे। त्यामुळे महिलांच्या खात्यावरती फास्ट पैसे पडायला आता या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेत हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे। एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ती म्हणजे आज सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये येणार नाहीत। 8 लाख बहिणींना 3000 रुपये नाही तर फक्त 500 रुपये येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काही लाडक्या बहिणींना 500 रुपये सुद्धा मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। कारण स्पष्टपणे आता अधिकृत बातम्या देखील आल्या आहेत की 8 लाख बहिणींना फक्त 500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तुम्हीच ऐकायचं आहे, ही बातमी स्पष्टपणे अधिकृत आलेली आहे की 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 3000 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत। काय बातमी आल्या तुम्हीच ऐका। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत। लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात करण्यात आली। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे की 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक टेन्शन देणारी बातमी सुद्धा आल्या। त्यामुळे नेमकं आज तुम्हाला 3000 मिळणार की नेमकं तुम्हाला 500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणींना 500 मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 मिळणार, याची सविस्तर अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुमच्या लाडक्या भावाने आज पैसे तुमच्यासाठी बँकेमध्ये सोडले आहेत, तुम्ही बातमी आत्ताच पाहिली सुद्धा आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी 8 लाख लाडक्या बहिणींना आज फक्त 500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप मोठं टेन्शन सुद्धा आल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय करावं हेच लाडक्या बहिणींना समजेन झालंय। तशातच अजून एक वाईट बातमी, ती म्हणजे आता सर्वच बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत आणि बँकेमध्ये आता पैसे सुद्धा काटून बँका घेऊ लागले आहेत। आत्ताच आम्हाला महिलांनी फोन करून सांगितलं आहे की बँकेतून आमचे 500 रुपये कट करून बँकेने घेतलं। त्याचं कारण म्हणजे बँकेने स्पष्टपणे लाडक्या बहिणींना आदेश दिला आहे की तुम्ही तुमच्या बँकेमध्ये थोडी तरी शिल्लक रक्कम ठेवा। परंतु लाडक्या बहिणी काय करतात, सरसकट सर्व पैसे काढून घरी घेऊन येतात आणि त्यामुळेच बँकेमध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही। आणि बँकांचा नियम आहे, काहीतरी शिल्लक रक्कम बँकेमध्ये पैसे ठेवा, अन्यथा आम्ही तुम्हाला दंड करू। त्यामुळे सुद्धा आता बँका या ठिकाणी दंड करू लागल्या आहेत। ही एक टेन्शनची बातमी लाडक्या बहिणींना आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला 3000 रुपये मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी फक्त तुमचं काम आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी देणार आहोत की तुम्हाला एक काम तुम्हाला करायला लागणार आहोत। ती जर काम तुम्ही केलं तर तुम्हाला 500 ऐवजी 3000 रुपये येणार आहेत। त्यामुळे कोणतं काम करायचं हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट काहींना 500 रुपये तर काहींना 3000 रुपये या ठिकाणी त्या ठिकाणी आता 15 बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। फक्त या 15 बँकेत ज्या महिलांनी खातं उघडले आणि या 8 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे तर त्यांनाच फक्त आज हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये येणार आहेत। कारण तुम्ही आत्ताच बातमी पाहिली आहे की 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच येणार आहेत। मग नेमकं तुम्हाला किती वाजता आज पैसे येणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत? कारण जिल्ह्याची यादी सुद्धा आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी ही यादी दिली आहे। तुमचे भाऊ जे आहेत एकनाथ शिंदे साहेब, ते जे बोलतात ते खरोखर करून दाखवतात, तुम्हाला पण माहित आहे। त्यांनीच आज स्वतः खरोखर हप्ता सोडलाय। त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी जर आजच तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा या 8 जिल्ह्यांच्या यादीत आहे का हे तुम्ही बघायचं आहे। तसेच तुमची बँक या 15 बँकांच्या यादीमध्ये आहे का नक्की बघायचं आहे। आता आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना आज 500 रुपये येणार आहेत आणि त्यानंतर लगेचच पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूया, ती म्हणजे कोणत्या 15 बँकेत पैसे हे जमा होऊ लागले आहेत। कारण की 15 बँकेपैकी जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला आज हे पैसे तुमच्या बँकेत येणार नाहीत। त्यामुळे कोणत्या 15 बँका आहेत आणि कोणते 8 जिल्हे आहेत लगेच पहा।
आता बघा लाडक्या बहिणींनो, या 8 जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज हप्ता 100% मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता हा जो हप्ता आहे तर तो डायरेक्ट आता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण या ठिकाणी खूप विश्वास असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण आतापर्यंत तुम्हाला एकही लाभ एकनाथ शिंदे साहेबांनी चुकवलेला नाही। सरसकट तुमच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये ते सोडत असतात। त्यामुळे इथून पण पुढील 5 वर्षासाठी ते महिलांना 1500 रुपये देणारच आहेत। त्यांनीच आता स्पष्टपणे सांगितलं आहे की 8 लाख लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत। उरलेल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये जे मिळतात तसं मिळतात। म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला आज 3000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। तर बघा 500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत याची यादी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे, ती तुम्ही ऐकायची आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत याची यादी सुद्धा तुम्हाला सांगतो, कारण स्पष्टपणे बातमी आल्या की फक्त 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपयेच मिळणार आहेत। त्यानंतर कोणत्या 15 बँकांना या 8 जिल्ह्यांची यादी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे, तुम्ही लगेच या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता पाहायचे आहे। जर तुम्ही शेतकऱ्याची बायको असाल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल आणि ते शेतकऱ्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारकडून तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हप्ता त्या ठिकाणी घेत असाल, म्हणजे 4 महिन्यातून एकदा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती घेत असेल तर त्यांना आज त्या महिलांना, त्यांच्या घरातील महिलांना फक्त 500 रुपये येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचे 1500 रुपये आता बहिणींना येणार आहेत। त्यांना फक्त 500 रुपये त्या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहेत। पहिला हे तुम्हाला 1500 रुपये येत होतं, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही घेत असल्यानं फक्त 500 रुपये देणार असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आले। त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 3000 नाही तर फक्त 500 रुपये येणार आहेत। उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत, परंतु फक्त याच 15 बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि याच 8 जिल्ह्यांची यादी या 15 बँकांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण सविस्तरपणे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्या 15 बँकांसाठी आता या 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या, कारण तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी 8 जिल्ह्यांची यादी या 15 बँकांना देऊन टाकली आहे। त्यामुळे कोणत्या 15 बँका आहेत, 8 जिल्हे कोणते आहेत लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता तुम्हाला 15 बँका ज्या कोणत्या कोणत्या आहेत त्याची यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगत आहे। बँका या ठिकाणी सांगत आहे बघा, यामधील पहिली बँका सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। या कोटक महिंद्रा बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। बघा आपण पुढे जिल्हे सांगणार आहोत, 8 जिल्हे सांगितलेत, फक्त याच 8 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। बघा त्यानंतर पुढची बँक आहे HDFC बँक। यामध्ये सुद्धा अनेक महिलांनी खातं खोललं आहे, तुम्हाला सुद्धा हे पैसे आता त्या ठिकाणी जमावू लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे HDFC बँक। या बँकेमध्ये सुद्धा महिलांना काहींना 3000 रुपये तर काहींना 500 रुपये असं वेगवेगळा लाभ या ठिकाणी आता या बँकेमध्ये जमा होऊ लागलाय। परंतु पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्येच हे पैसे येणार आहेत। बाकीच्या जिल्ह्यांची यादी अजून आलेली नाही, परंतु आता या 8 जिल्ह्यामध्ये सकाळपासून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आता ही पैसे सोडण्यात आलेत ते तुम्ही बघायचं आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी या 8 जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला सांगत आहे या 15 बँकामध्ये देऊन टाकल्या। त्यामुळे कोणती 8 जिल्हे आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींनो, त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बँकांची यादी सांगतोय, बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आजच 3000 रुपये भेटणार आहे। बघा पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया। या बँकेत तुम्ही आधार कार्ड बँकेत लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा आज तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे जी सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून तिला ओळखलं जातं, तर त्या बँकेमध्ये आता पैसे येणार आहेत। त्या बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तुमचं यामध्ये खाते असेल तर तुम्हाला सुद्धा आज सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले आहेत। पुढची बँक आहे बघा, ज्यामध्ये आता महाराष्ट्रातील जी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। या बँकेत भरपूर महिलांनी खातं उघडलंय, तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये आज हे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ज्यामध्ये 99% महिलांनी बँकेचं खातं उघडलंय,
ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 3,000 रुपये आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जिल्हा सहकारी बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, युनियन बँक आहे। या बँकेमध्ये महिलांना पैसे जमा होऊ लागलेत, परंतु आता पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत। कारण या 8 जिल्ह्यांची यादी जी आहे तर आता तुम्हाला सांगितलेल्या या जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी सोडले आहेत। पोस्टात, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर लगेचच अगदी पुढच्या काही क्षणात तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु आता पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत। त्यामुळे 8 जिल्हे कोणते बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामधील 8 जिल्हे जे सांगितलेत त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आज 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे अकोला जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींसाठी पैसे सोडण्यात आले आहेत। त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। 8 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा यामध्ये जर नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला सुद्धा उद्या परवा असं 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। रक्षाबंधनाच्या आधीच केव्हाही तुमच्या खात्यावरती पैसे सोडण्यात येतील असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।